स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या शेतकरी बांधवांना जो 19वा हप्ता आहे तो मिळणार नाही, काय कारण असणार आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। मित्रांनो, महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, बेस्ट असेल अवेलेबल आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अशी अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या शेतकरी बांधवांना जे हप्ता आहे ते हप्ते येणार नाहीत, कारण की काही प्रॉब्लेम असतील, काही दुरुस्त्या असतील, त्रुटी असतील, त्या दुरुस्त करणं गरजेचे आहे। काय काय सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। लाईक केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, आपली पीएम प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी ठरणार आहे, कारण की पीएम किसान योजनेचा 19 हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचं आहे। एकंदरीत पहिल्याच पॉइंटकडे आपण वळू। पहिला पॉइंट असा आहे, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसणार नाही त्या शेतकरी बांधवांना हप्ते मिळणार नाहीत। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण असणार त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, पहिलाच पॉइंट आहे ई-केवायसीचा, ई-केवायसी पूर्ण करून घ्या। तसेच दुसरा पॉइंट आहे आधार बँक खाते लिंक करणे। दुसरा, बँक खात्याला आधार लिंक करणं गरजेचं आहे। आधार सेडिंग स्टेटस यस असणे गरजेचं आहे जेव्हा पीएम किसान योजनेचं तुम्ही स्टेटस काढता तेव्हा। तर एकंदरीत सविस्तर माहिती, दुसरा पॉइंट होता आधार कार्डला बँक खाते लिंक, पहिला आहे ई-केवायसी पूर्ण करणे, दुसरा आहे लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। मित्रांनो, लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम। तुमचा जमिनीचा प्रॉब्लेम जर पीएम किसान योजनेच्या स्टेटस मध्ये दाखवत असेल तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे 19व्या जो 18 हप्ता आहे ते 18व्या हप्त्याचा स्टेटस काढा। काही तिन्हीपैकी एक जर प्रॉब्लेम असेल तर दुरुस्त करा आणि काही प्रॉब्लेम नसेल तर तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल, एकंदरीत पैसे जमा होतील। तर मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया, लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस हे तिन्ही जे हे आहेत त्रुटी आहेत ते दुरुस्त करणं गरजेचं आहे। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।